शिरपुरात आक्रोश मोर्चा, पोलीस निरीक्षक के पाटलांचे का झाले निलंबन? शिरपूरकरांचा पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या विरुद्ध आक्रोश नेमका का वाढला? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढल्याच्या पोस्टवरून नेमके काय झाले? शिरपुरात झालेल्या या प्रकरणाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया। दिनांक 7 मार्च रोजी वणावल येथील एका हिंदू युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याची पोस्ट इंस्टाग्रामवर केलेली होती। त्याच पोस्टला प्रत्युत्तर देत काही मुस्लिम तरुणांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावतील अशा आक्षेपार्ह कमेंट त्या पोस्टवरती केल्या, म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी त्या विरोधात प्रांत अधिकारी व शिरपूर पोलीस निरीक्षक यांना 7 तारखेला दुपारी निवेदन दिले व सायंकाळी याच घटनेप्रकरणी या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत वणावल येथील 6 तरुणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच तत्परतेने के पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अटक केली। पण पोलीस स्टेशनवर जमाव वाढत असल्या कारणाने हिंदुत्ववादी संघटनेचा जमाव झाल्याने त्यांना पांगविण्यासाठी एका तरुणाला मारहाण करण्यात आली। हे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले। जमलेल्या सगळ्या तरुणांनी त्या तरुणास उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे उपचारासाठी दाखल केले आणि याच कारणावरून रात्री सगळ्याच हिंदुत्ववादी संघटनांनी के पाटील यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढायचं ठरवलं आणि दुपारी 12 ते 12:30 वाजेच्या दरम्यान हजारो युवक शिरपूर शहरातील चोपडा जीन येथे जमत त्यांनी के पाटील व पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढीत शिरपूर पोलीस स्टेशन गाठले। मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार के पाटील यांचे निलंबन झाले असून त्यांच्या जागी सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आलाय। पण येथून पुढे हे प्रकरण काय वळण घेते हे आता बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे। काल आम्ही काही समाजकंटकांनी शिवाजी महाराजांवर कमेंट केल्या, तर त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो फिर्याद दाखल करायला। तर फिर्याद दाखल करत असताना मी पोलीस स्टेशनच्या बाहेर होतो, आपला उदय चौधरी धारगिरी आत होता, फिर्याद दाखल करत होता। साहेब घरी जात असताना 9:30ला मी बाहेर उभा होतो। साहेब गाडीतनं आले, गाडी थांबवली, मला बोलवलं आणि गाडीतनं शिव्या देऊन व्हिडिओ काढून गाडीच्या खाली उतरून मला मारहाण केली। तसं संदर्भात व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे। म्हणून अजूनपर्यंत मी काल जो निंदनीय प्रकार झाला, एक हिंदू मुलाने अफजल खान वधाचं जे सगळ्या ठिकाणी शाळेपासून ते सगळ्या ठिकाणी दाखवले गेलेलं ते चित्र त्याच्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर टाकलं। त्याच्यावर घाण कॉमेंट्स आल्यात। त्या घाण कॉमेंट्सचं त्यांनी कायदेशीर मार्ग म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर बाहेर काही मुलं उभे होते की भाऊ साहेब संतापात आहेत त्या विषयाला घेऊन की काही इथलं वातावरण खराब व्हायला नको, त्यांची काळजी रास्त आहे, साहेबांची अधिकाऱ्यांची रास्त आहे सगळी काळजी। मात्र त्यांनी काय कारण असेल ते भगवंताला माहिती की बाहेर आलेत आणि जे श्री शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख अतिशय शांत मुलगा, त्या मुलाला जयेश पाटीलला त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जे अमानुष त्यांना मारहाण झाली त्याच्यात त्याला दुखापत झाली, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। असला प्रकार मुस्लिम तुष्टीकरणासाठी जर होत असेल तर आम्ही याचा निषेध करतो। अनावधानाने झाला असेल तर एखाद्या वेळेस आपण समजू शकतो की एखादा जाफड त्यांनी ठेवली असती, पण या ज्या पद्धतीने मारहाण केली त्याचं चित्रीकरण आमच्याकडे आहे आणि ते अतिशय निंदनीय आहे। आमची एकच मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांचं निलंबन जे ते ताबडतोब व्हायला पाहिजे व जे ठिकठिकाणी जे अफजल खान वधाचा जो शाळेत शिकवले गेलेला विषय आहे त्या पोस्टरला जे फाडण्याचा जमा करण्याचा जो प्रकार शिरपूरमध्ये होतोय तो योग्य नाही। आम्ही चौकात अफजल खान वधाचं चित्र लावू आणि रीतसर लावू, रीतसर लावायला पाहिजे त्या पद्धतीने लावू आणि आमचा इतिहास जो आहे तो इतिहास छत्रपतींचा इतिहास आहे। आमचा इतिहास जो आहे तो आमच्या पूर्वजांनी जे केलेले शौर्य केलेले पराक्रम केलेले त्याचा इतिहास आहे आणि ते आमच्या पुढच्या पिढीला नाही दाखवणार तर कोणाला दाखवणार? आणि जर कोणी औरंगजेबाची औलाद जर त्याच्यात आडवं येत असेल तर त्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजावून आम्ही ते लावणार पण आणि याच्या पुढे काम पण करणार। आणि असं कोणी दांडगाई करत असेल, अधिकाऱ्यांनी सुद्धा माझी एक विनंती ऐकून घ्यावी
की असला प्रकार करू नये, कायद्याला हातात घेऊ नये. तुम्ही सन्माननीय व्यक्ती आहे, तुमच्या सन्मानाला आम्ही धक्का लागू देणार नाही, हे आम्ही तुम्हाला शब्द देतो. पण तुम्ही आमच्या नाकाला धक्का लावतील, आमच्या धर्माच्या भावनेला दुखवतील, हे काही योग्य नाही. ही तेवढी काळजी घ्यावी. जय श्री